आज सकाळी तिकोणा ट्रेकला जायला तयार होत होते. मस्त गरम गरम इन्स्टंट चहा केला. एकदम चहाचा व्हिडिओ शूट केला कारण पहिल्यांदाच करते आहे. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. आणि क्विकली मी तयार झाले ट्रेकला जाण्यासाठी. हाय, सो दिस इज आवर 5th ट्रेक टू तिकोना विच इज क्लोज टू लोणावला. अँड दिस इज एंट्रन्स. खूपच छान वाटतं आहे आम्हाला. त्यावेळेस आम्ही 4 जणी आहे आणि हो नाही म्हणत आम्हाला कळतच नव्हतं कुठे जावं, कारण अजून आम्ही नवीन आहोत. आम्हाला कोणतरी गाईड करायला लागतं. पण ते कोणाचा व्हिडिओज बघितले आणि असं वाटलं की ओ सेफ आहे, आपण जाऊ शकतो. लोक असतात आणि भरपूर लोक आहेत वर. हा एंट्रन्स आहे. सिंहगड सारखंच आहे थोडंसं. आता तर सुरुवात आहे. डेफिनेटली मी सांगेन की पुढे कसं आहे. बट आय एम एक्सायटेड टू क्लाइंब दिस. एस्पेशली आमचे आधीचे 2 स्वयं मोरगिरी आमचा ॲक्च्युली जरा ॲडव्हेंचरसच झाला. खूप कोणीच नव्हतं तिथे आणि खूप ॲडव्हान्स होता. सो अजून 5च मिनटं झाले पण आम्हाला ऑलरेडी दम लागला आहे. ढगाळ वातावरण आहे. जंगली केळी आहेत असं मला रिसेंटली कळलं आहे. इथे ह्याचे झाड आहेत, म्हणजे केळी नाही आहेत. इट्स व्हेरी ब्युटिफुल. एक छान आहे की आज फार ऊन नाही आहे, ढगाळ वातावरण आहे. आम्ही निघालो, आमचे ड्रायव्हर दादा आलेच नाहीत, त्यामुळे आम्हाला उशीर झाला आहे. बट दिस क्लायमेट इज ब्लेसिंग and it is a very beautiful trek. खूप सारे आहेत लोक आमच्या बरोबर. आम्ही एकटे नाही यावेळी. That's a little adventurous this time. आम्ही मोरगिरीला एकट्या गेलो होतो. इट वॉज स्कॅरी. सनराइज, पाणी. चलो, वाव, जंगली केळी पुन्हा एकदा. येस. सो वाटतं तेवढं सोपं नाही. खूप सुंदर आहे. त्यातले काही आमच्या बरोबर आहेत, काही आमच्या बरोबर नाही आहेत. ही पण आमच्या बरोबर आहे. आणि दिस इज अ ब्युटिफुल व्हॅली. सो ओके, सो आम्ही एक बुरुज चढलोय. अजून एक लास्ट बुरुज राहिला आहे. ही एक जागा आहे. इथे खूप अशा छान छान जागा आहेत. ही पण टाकं आहे. कोणाची तरी भगवी वस्त्र दिसत आहेत. इथून जायला हा रस्ता आहे. टाकच आहे इथे, म्हणजे छान आहे. मी नंतर कदाचित मोबाईल आतमध्ये ठेवून जाईन, कारण मोबाईल घेऊन जाण्यासारखी जागा नाही आहे. शिवा, सुंदर व्लॉग होणार आहे, कारण इतका सुंदर किल्ला आहे ना. प्रत्येक क्षण, प्रत्येक पायरी आहा, अप्रतिम सुंदर असंच तोंडातून येतंय. शंकराचं मंदिर आहे. हे जुने शिवकालीन नंदी महाराज इथे विराजले 2 आहेत. बहुतेक मुघलांच्या, इंग्रजांच्या आक्रमणात थोडे भग्न झालेत. ही शिवाजी महाराजांची अप्रतिम मूर्ती इथे विराजमान आहे. आणि भगवान शंकर स्वतः इथे विराजमान आहेत. आता मी
थोडासा ब्रेक घेते आणि नमस्कार करते. सो इथे टाकी आहे, जागजोगी इथे टाक्या बांधल्यात, पाण्याच्या व्यवस्था केली आहे. आणि खूपच सुंदर बांधल्यात. फक्त पाणी घाणे, पण टाक्या चांगल्या आहेत. सगळ्यात वर तिकोणाच्या टोकावर आली मी. व्ह्यू बघा आता सगळ्यात वरून. अनबिटेबल. सो आम्ही उतरलो आहे ऑलमोस्ट. उतरतानाचा व्हिडिओ नाही काढला कारण खूप मोठ्या मोठ्या उंच उंच स्टेप्स आहेत बांधलेल्या. काही पूर्वीच्या आहेत, काही नवीन बांधले. इथे बांधकाम सुरू आहे. हे बऱ्यापैकी गड किल्ले सध्या बांधतायत, पण व्हिडिओ काढणं शक्य नाही आहे. एवढा पण सोपा नाही आहे चढणं आणि उतरणं. व्हॉट हॅपन? पाय सटकू शकतो जरा जरी तुमचा दुर्लक्ष झालं तर. दुसरं काय नाही होणार. कला हळूहळू उतरतीये. कला, हाऊ इज इट? आर यू एन्जॉयिंग? कम. Kala is my fellow life coach. She's accompanying me. As usual, my trekking buddy Bharti. Bharti, say something. Hi, wonderful trek. Yes. Bye. बाय म्हणजे आम्ही एकत्र चाललोय. आणि हे आम्हाला आमच्या ट्रेक सुरुवातीपासून शेवटपर्यंत आमच्या बरोबर होते बडीज. हे एक्सपिरियन्स वाटतायत थोडे तरी. तुम्ही याच्या आधी ट्रेक केलेत का? इश. हो, येस. हो ना. आम्ही ऑलमोस्ट पुण्यात 7 वर्ष बसणार तर. अच्छा, मग तेवढे ट्रेक्स म्हणजे तुम्ही करतात फ्रिक्वेंट? विसापूर, लोहगड, खाली पडले, कोरीगड. एव्हरी वीकेंड ट्रेक करतात ते. मी हिमालय ट्रेक सोबत ट्रेक केलाय. तिथे आम्ही व्हॉलेंटियर म्हणून पण काम करायचो. तर त्यांचा एक नियम होता, ट्रेकरने ट्रेक पूर्ण होईपर्यंत चढायचं, बसायचं नाही आणि पाणी प्यायचं नाही. अरे बापरे. तरच तुम्ही स्मूथली ट्रेक करू शकता. मावशी मला अजूनही दमल्यासारखं नाही झालेलं. पाणी घ्यायचं का? काय व्हिडिओ येत आहे?